नमस्कार. मी डॉक्टर प्रफुल्ल साबळे, डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ. उन्हाळी 2020 ऑनलाईन परीक्षा जी होत आहे त्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शक तत्व म्हणून काही सूचना मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास करायच्या आहे. विद्यार्थ्यांनी कृपया या सूचनाकडे लक्ष द्यावं, जेणेकरून यापुढे होणाऱ्या सर्व परीक्षा अगदी व्यवस्थित पार पाडण्यास या व्हिडिओची आपणास पूर्णपणे मदत होईल अशी मला अपेक्षा आहे. गेल्या 4-5 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना काही गोष्टीचा जी अडचण निर्माण होत आहे त्या अडचणी लक्षात घेता विद्यापीठाद्वारे काही इन्स्ट्रक्शन्स मॅन्युअल तसेच इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन पार्ट 1 आणि पार्ट 2 आम्ही विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकलेले आहे. त्यानुसार फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन 1 आणि 2 असे 2 भाग सुद्धा आम्ही टाकलेले आहे. माझी सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी सर्व मॅन्युअल्स आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचावे, जेणेकरून परीक्षा देताना काही अडचणी आपणास निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षेकरिता आम्ही एक मॉक टेस्ट ठेवली होती. त्या मॉक टेस्टसाठी जी लिंक विद्यापीठाद्वारे आपण घेतलेली होती त्या लिंकद्वारे जर आपण ॲप जर घेतलेला असेल तर तो ॲप आता अनइन्स्टॉल करायचा आहे आणि अनइन्स्टॉल करून गुगल प्ले स्टोअरवर जो ॲप अवेलेबल आहे तो ॲप आपण आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्यावा आणि ॲप घेतल्यानंतर दररोज सकाळी 9:30 वाजता परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी आपण त्या ॲपचे रेग्युलर अपडेट्स घ्यावे. अपडेट्समुळे जर विद्यापीठाच्या ॲपमध्ये जर काही सुधारणा असेल तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यामध्ये अडचण निर्माण होणार नाही. गेल्या 4 दिवसापासून OTP जो आपण ऑप्शन ठेवलेला होता तो ऑप्शन आता आपण काढलेला आहे. त्याच्यामुळे जर कधी आपल्या ॲपवर जर OTPची जर सूचना आली असेल तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला ॲप अनइन्स्टॉल करून घ्यावा आणि पुन्हा गुगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून ॲप आपण इन्स्टॉल करावा आणि इन्स्टॉल केल्यानुसार त्या सूचना सर्व पाळून त्यानुसार आपण आपली परीक्षा सुरू करून घ्यावी. सर्वप्रथम पहिली जी महत्वाची सूचना आहे त्या महत्वाच्या सूचनेमध्ये विद्यार्थ्यांनी आपला युजर ID आणि पासवर्ड हा काळजीपूर्वक टाकावा, कारण पासवर्ड हे केस सेन्सिटिव्ह आहे. जिथे कॅपिटल असेल तो कॅपिटलच असला पाहिजे, स्मॉल असेल तर स्मॉलच असला पाहिजे आणि जिथे अंक असतील, न्यूमरिकल्स असतील तिथे न्यूमरिकल्सच टाकले पाहिजे. अन्यथा आपण होणार नाही, लॉग इन होणार नाही किंवा तो रॉंग क्रेडेन्शियल्स म्हणून दाखवेल. अशा परिस्थितीमध्ये रॉंग क्रेडेन्शियल जर विद्यार्थ्यास आले तर आपली परीक्षा पुढे सुरू होणार नाही. त्यानंतर महत्वाची जी सूचना आहे, रॉंग क्रेडेन्शियल जर आले असेल तर पुन्हा आपण आपला व्यवस्थित पासवर्ड टाकावा आणि पासवर्ड टाकल्यानंतर सर्वप्रथम ॲपमध्ये आपल्याला लॉग इन झाल्यानंतर सर्वप्रथम सिलेक्ट सब्जेक्ट नावाचं बटन येईल. होमपेजमध्ये जी बटन येईल तिथे सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट एक्झाम मध्ये सिलेक्ट सब्जेक्ट आपल्याला करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचे काही इलेक्टिव्ह असतील त्या इलेक्टिव्ह सिलेक्ट करताना काळजीपूर्वक सर्वप्रथम आपण इलेक्टिव्ह सिलेक्ट करावं, कारण इलेक्टिव्ह हा MAच्या परीक्षांमध्ये असेल, BEच्या परीक्षांमध्ये इलेक्टिव्ह असेल, तो इलेक्टिव्ह सिलेक्ट करताना अगदी काळजीपूर्वक आपल्याला असलेला इलेक्टिव्ह आपण सिलेक्ट करावा. इलेक्टिव्ह सिलेक्ट केल्यानंतर तिथे पुन्हा विचारेल तुम्हाला कन्फर्म सब्जेक्ट. जो सब्जेक्ट आपल्याला आहे, जो आपल्याला सब्जेक्ट द्यायचा आहे त्याला पुन्हा आपण कन्फर्म करायचं आहे. सिलेक्ट सब्जेक्ट झाल्यानंतर सिलेक्ट मीडियम, कारण सिलेक्ट मीडियमचा जो ऑप्शन आहे हा अतिशय महत्वाचा आहे. या ऑप्शनमध्ये काही विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहे, त्या चुका होऊ नये म्हणून सिलेक्ट मीडियम, कारण का तिथे 3 बटन आहे, रेडिओ बटन्स आहे, इंग्लिश, मराठी आणि हिंदी. आपल्याला ज्या माध्यमातून परीक्षा द्यायची आहे ती न चुकता इंग्लिश असेल तर इंग्लिश, मराठी असेल तर मराठी आणि हिंदी असेल तर हिंदी ही बटन आपण तिथे सिलेक्ट करावी. त्यानंतर मीडियम कन्फर्म करायचं आहे.
जोपर्यंत आपण मीडियम कन्फर्म करणार नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा तिथे मेसेज येईल, यू हॅव सिलेक्टेड इंग्लिश मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम मराठी असेल, हिंदी असेल. त्याच्यानंतर तो विचारेल, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. जर तुमचं सिलेक्ट केलेलं मीडियम जर बरोबर असेल तर तुम्ही त्याला येस करा. जर समजा तिथे जर काही चूक झाली असेल तर पुन्हा नो करा. नो केल्यानंतर तुम्हाला तो मागे घेऊन जाईल. पुन्हा तुम्हाला तिथे एक ऑप्शन येईल, मराठी, हिंदी, इंग्लिश. तिथे तुमची पुन्हा जी कोणती भाषा असेल, जी कोणतं मीडियम असेल ते अचूकपणे सिलेक्ट करा. आणि सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा डू यू वॉन्ट टू कंटिन्यू म्हणेल, तेव्हा तुम्ही त्याला येस करा. येस केल्यानंतर एक्झाम डिटेल्स येईल. एक्झाम डिटेल्स पुन्हा तो व्हेरीफाय करेल. एक्झाम डिटेल्स व्हेरीफाय केल्यानंतर शेवटी आपल्याला स्टार्टचं बटन दाबायचं आहे. स्टार्टचं बटन दाबल्यानंतर पुन्हा एकदा विचारेल, कन्फर्म, येस ऑर नो. येस झाल्यानंतर आपली परीक्षा सुरुवात होईल. आपल्या स्क्रीनवर एकाच वेळीस आपण निवडलेल्या माध्यमाची पूर्ण 50 प्रश्न येईल. या 50 प्रश्नासाठी साधारणतः 1 तासाचा पूर्ण अवधी आपल्याला मिळेल. या अवधीमध्ये आपल्याला 50 पैकी कमीत कमी 25 प्रश्न सोडवायची आहे. आपल्याला माहितच आहे की ही 50 मार्काची परीक्षा आहे. 50 मार्काच्या परीक्षेसाठी 25 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील आणि एकूण परीक्षा ही 50 गुणाची असेल. आणि पूर्ण परीक्षा झाल्यानंतर आपण प्रत्येक वेळी जर परीक्षा 1 तासाची असेल तर 1 तासामध्ये जर आपली परीक्षा पूर्णपणे आटोपली, त्यानुसार परीक्षा ॲप 1 तासानंतर आपोआप आपला एक्झामचा वेळ संपल्याबरोबर क्वेश्चन पेपर हा ऑटोमॅटिकली सेव्ह करेल. आणि जर समजा परीक्षा 1 तासाच्या आधी जर संपली तर तिथे तो शेवटच्या प्रश्नाच्या नंतर सबमिट म्हणून असं एक बटन येईल. ते सबमिशनचं बटन दाबल्यावर किंवा सबमिटचं बटन दाबल्यावर डाटा घेण्यासाठी साधारणतः 5 ते 15 मिनिटाचा साधारणतः वेळ लागतो. आणि हा वेळ आपल्या इंटरनेटच्या स्पीडवर डिपेंड असेल. इंटरनेटचा स्पीड जर चांगला असेल तर डाटा हा 5 मिनिटात सुद्धा जमा होतो. किंवा जर इंटरनेटचा स्पीड जर कमी असेल तर साधारणतः 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो. एकदा सबमिटची बटन प्रेस केल्यानंतर वारंवार सबमिटची बटन प्रेस करू नका. जितक्यादा आपण सबमिटची बटन प्रेस करेल त्याच्यामुळे आपल्याला डाटा सबमिट होण्यासाठी सुद्धा वेळ लागू शकतो. जर समजा वेळ लागत असेल तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही. तिथे तुम्हाला 15 ते 20 मिनिटं वाट बघायची आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर तुमचा डाटा सर्व्हरला ऑटोमॅटिकली सेव्ह होईल. तिथे फक्त तुम्हाला थोडी काळजी अशी घ्यायची आहे की त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटी तिथे तुम्ही फारशा करू नका. आणि एकदा तुमचा डाटा हा आमच्या सर्व्हरला सेव्ह झाला की त्या डाटा सेव्ह झाल्यानंतर तो पुन्हा तिथे विचारेल, डू यू वॉन्ट टू सिंक. तर पुन्हा तो सिंक पण करायचा आहे. आणि तुमचा डाटा सिंक होत असताना ज्या काही इमेजेस आहे, जे काही फोटो आहे, जे काही व्हिडिओ आहे किंवा जे काही लोकेशन आहे ते सक्सेसफुली सर्व्हरला येईल. आणि या प्रोसेसला सुद्धा साधारणतः 20 मिनिटापर्यंतचा अवधी लागतो. याच्यासाठी सुद्धा आपल्या इंटरनेटचा स्पीड हा फार महत्वाचा आहे. हा स्पीड जो आहे हा इंटरनेटचा स्पीड जर चांगला असेल तर तुमचा डाटा लवकरात लवकर सिंक होईल. आणि सिंक जर झाला की शेवटी तुम्हाला सक्सेसफुल सबमिशन म्हणून एक शेवटी मेसेज येईल. आणि तो मेसेज आल्यानंतर तुम्ही ॲप आपला बंद करू शकता. किंवा बरेचदा आपली जर स्क्रीन व्हाईट झाली तर त्यावेळी सुद्धा आपला डाटा सर्व्हरवर सेव्ह होतो. महत्वाचं इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जेव्हा पहिली सबमिटची बटन दाबतो त्यावेळेस सर्व्हरला आपला जो पेपर आहे तो पेपर जमा होतो. आणि नंतरच्या बटनला जवळपास जो डाटा असतो, व्हिडिओ, ऑडिओ आणि फोटो हे आपले सर्व्हरला जमा होतात. त्यानंतर आपण आपला ॲप बंद करू शकता. महत्वाची सूचना अशी आहे की परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांनी कृपया फार जास्त ऍक्टिव्हिटी करू नये. आणि साधारणतः आपल्या मोबाईलवर कुणाचेही साधारणतः फोन येऊ नये याची सुद्धा काळजी घ्यावी. तसेच आपले जे काही इतर ॲप असतील, म्हणजे साधारणतः व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा कुठले
गेम्स असेल ते सुद्धा त्यावेळेस ऍक्टिव्ह राहणार नाही याची कृपया विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, जेणेकरून आपली परीक्षा अतिशय सोप्या व सुकर पद्धतीने होण्यास मदत होईल. त्यानुसार आपण जर ह्या सर्व प्रकारच्या काळजी घेतली तर मला असं वाटते की आपली परीक्षा निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत होईल. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जर समजा काही अडचणी निर्माण झाल्या तर विद्यापीठाच्या 3 हेल्पलाईन नंबर्स आहे, त्यानंतर काही आम्ही विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा नंबर दिलेले आहे, त्या नंबरवर आपण फोन करावा. यासाठी आम्ही पार्ट 2 आणि पार्ट 1 असे इन्स्ट्रक्शनचे जे 2 मॅन्युअल दिलेले आहे ते सुद्धा आपण काळजीपूर्वक वाचावे. त्यानुसार एक महत्वाची जी सूचना आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांना एकदा आपण आपल्या ऍपमध्ये जर गेलो आणि जर कुठलाही डिस्टर्बन्स नसेल तर परीक्षा अतिशय सोप्या पद्धतीने ही पार पडू शकते. आणि जर समजा मध्ये मध्ये जर काही डिस्टर्बन्स असला तर तो तुम्हाला ऍपच्या बाहेर सुद्धा करू शकतो. त्याच्यामुळे निर्विघ्नपणे जर आपल्याला परीक्षा पार पडायची असेल तर कुठलाही साधारणतः डिस्टर्बन्स, आवाज किंवा एका स्क्रीनवर मल्टिपल इमेजेस येऊ नये याची सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी असं मला इथे सांगायचं आहे. आणि सर्वात शेवटी आणि अतिशय महत्वाची म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वी गुगल ऍप जो आहे आपला प्ले स्टोअरला जो ऍप आहे या ऍपचे दररोज सर्व विद्यार्थ्यांनी अपडेट्स घ्यावे. कारण का ज्या काही ऍपमध्ये जे रोजचे जे नवीन जो डाटा असतो, दररोजचा जो डाटा असतो तो आपण अपलोड करतो, त्या परीक्षेसंदर्भातला जो डाटा असतो तो आपण सकाळी अपलोड करतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी दररोज ऍपचे अपडेट्स घ्यावे आणि अपडेट्स घेतल्यानंतर जवळपास इमिडिएटली आपण परीक्षा जेव्हा सुरू करतो तर त्या दिवशीचा डाटा आपल्या मोबाईल ऍपला येऊन जातो आणि आपण परीक्षा पार पडू शकतो. त्यानुसार आज मला सर्व विद्यार्थी बंधूंना तसेच सर्व शिक्षकांना आणि प्राचार्य महोदयांना पण एक विनंती करायची आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि विद्यार्थ्यांची परीक्षा चांगल्यात चांगल्या प्रकारे पार पडण्यास विद्यापीठाला सुद्धा मदत होईल. विद्यार्थ्यांनी कुठल्याही पद्धतीने घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. जर समजा या परीक्षेमध्ये काही विद्यार्थी काही कारणांनी जर वंचित राहिले असतील तर त्याच्या आपण पुढे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणारच आहे. त्यामुळे जर समजा काही कारणांनी जर परीक्षा मिस झाली तर फार जास्त पॅनिक होण्याची गरज नाही असं मला वाटते. पुन्हा मी सर्व विद्यार्थ्यांना सांगेल की विद्यापीठाच्या वेबसाईटवर जे जे काही आम्ही सर्क्युलर्स टाकतो ते सर्क्युलर्स विद्यार्थ्यांनी नियमित पाहावे. तसेच सर्व प्राचार्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याबद्दलची माहिती रोजच्या रोज द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आणि परीक्षा अगदी सुलभ प्रकारे पार पडण्यास मदत होईल. पुनश्च मी एकदा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.